निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईत भाजप आणि शिंदेंना बहुमत. भाजपची ऐतिहासिक कामगिरी, आतापर्यंतच्या सर्वात जास्त 89 जागा पारड्यात, तर शिंदेंच्या शिवसेनेला फक्त 29 जागा. मुंबई महानगरपालिकेत ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपकडनं सुरुंग. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 65 तर मनसेच्या 6 जागा, तर काँग्रेस 24 आणि राष्ट्रवादीला 3 जागा. महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला महाविजय. मोदींच्या विकासाच्या अजेंड्याला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल जनतेचे आभार. फडणवीसांची प्रतिक्रिया. जिंकल्यानंतर उन्माद नको, तुम्हाला जनतेनं अपेक्षेनं निवडून दिले. पारदर्शी कारभार करा, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. मुख्यमंत्री फडणवीसांच्या विजयी उमेदवारांना सूचना. उद्धवजी आणि पेंग्विनला जय श्रीराम. मुंबई पालिकेतील निकालानंतर हसतानाचा व्हिडिओ ट्विट करत मंत्री नितेश राणेंनी डिवचलं. ठाणे महानगरपालिकेत सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एका हाती वर्चस्व. शिंदेंच्या शिवसेनेला 75, भाजपला 28, पवारांच्या राष्ट्रवादीला 12, तर ठाकरेंच्या सेनेला फक्त 1 जागा. पुण्यामध्ये काका पुतण्यासह ताईदादांच्या वर्चस्वाला सर्वात मोठा हादरा. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनही 25 पर्यंतचा आकडा गाठणं अवघड. गुन्हेगारांना तिकीटं, निष्ठावंतांना गृहीत धरणं भोवलं. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं मैदान मारलं. पवार काका पुतण्याला मोठा धक्का. पुण्यात भाजपला 111, दोन्ही राष्ट्रवादीला 17 जागा, तर पिंपरीमध्ये आतापर्यंत भाजप 84 आणि राष्ट्रवादीची 36 जागांवर आघाडी. पुण्यातील प्रभाग क्रमांक 38 मध्ये मतमोजणीतल्या अंतिम आकडेवारीत फेरफार. 79,628 मतदान झालं, मात्र मतमोजणीच्या वेळी 1035 मतं कमी. वसंत मोरेंचा आरोप. सर्व विजयी 6 उमेदवारांचं राज ठाकरेंकडनं अभिनंदन. मनसेच्या यशवंत किल्लेदारांचं सुप्रिया दळवी, सुरेखा परब, विद्या आर्या आणि सई शिर्के विजयी. मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 192 मध्ये मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार विजयी. 1425 मतांनी विजयी. उद्धव ठाकरेंकडनं फोन करत किल्लेदारांचं अभिनंदन. ठाणे शहर आणि जिल्हा काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा. ठाण्यात पक्षाला एकही जागा न मिळाल्यामुळे पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा. एनडीएच्या जनहितकारी सुशासनाच्या अजेंड्याला जनतेचे आशीर्वाद. आमच्या विकासाची दृष्टी भावली. प्रगतीला अधिक गती देणारा कौल. पालिका निवडणुकांमधील भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचं ट्विट. नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडत शिवीगाळ. दोन्ही गटांमध्ये काही काळ बाचाबाची आणि शिवीगाळ. गणेश मोरेंची पोलिसात तक्रार. निकालानंतर कोल्हापुरातील भाजपचे उमेदवार दिलीप पवार यांच्या पराभवानंतर दगडफेक. दिलीप पवार यांना मतदान न केल्याच्या रागातनं 2 गट आमने सामने. धुळ्यात भाजप कार्यालय पराभूत कार्यकर्त्यांचा कार्यालयात राडा. कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड, तर 25 ते 30 कार्यकर्त्यांमध्ये झटापट. जालन्याच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये निकालानंतर काँग्रेस आणि शिवसेनेच्या समर्थकांमध्ये हाणामारी. 5 ते 6 जण जखमी. परिस्थिती नियंत्रणात. येत्या दशकात भारत केवळ स्टार्टअप्समध्येच नाही तर जागतिक तंत्रज्ञानामध्ये देखील जगाचं नेतृत्व करेल. पंतप्रधान मोदींकडनं विश्वास व्यक्त. अकोल्याच्या अकोटमध्ये भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकरांना मारहाण. नितीन राऊतांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप. पोलिसांकडनं तपास सुरू.